आरोग्यम धनसंपदा खूप उदाहरणे बघून हे ब्रीदवाक्य आत्मसात केले लेखकाने। याचा अर्थ असा की आरोग्य सुदृढ असेल तर जीवन हे अतिशय सुखकर होते, परंतु जर आरोग्य सुखी व सुदृढ नसेल तर जीवन दुःखात असते। आरोग्य सुदृढ होण्यासाठी आपण रुग्णालयात जातो, परंतु रुग्णालयाला जर व्हेंटिलेटरची गरज असेल तर आरोग्य विभाग करतो काय असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहणार नाही। नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची आरोग्याचे वाभाडे उडवणारी परिस्थिती आहे। नंदुरबार जिल्ह्यात आरोग्यविषयी अनेक समस्या असल्याने प्रशासनाकडून अनेक उपाययोजना नागरिकांसाठी करण्यात येतात, परंतु या योजना नाममात्र असल्याचे चित्र आज दिसत आहे। जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आज अशी आहे की या रुग्णालयाला स्वतः व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज आहे। जिल्हा रुग्णालयाच्या लहान मुलांचे कक्ष व स्त्री कक्षात आज अशी परिस्थिती आहे की इकडे छतावरून पाणी पडत आहे तर तिथेच बेडवर झोपलेले रुग्ण आहे असे दिसून आले। हे पाणी जमिनीवर पडत असल्याने उपाययोजना म्हणून बादली व टपचा सहारा घेण्यात आला। स्वच्छता फक्त नावापुरती दिसून आली। लहान मुलांच्या कक्षात देखील अशीच परिस्थिती दिसून आली। सर्वीकडे अस्वच्छता, छतावरून पाणी पडत आहे आणि त्याच ठिकाणी लहान मुलांना त्यांचे आई वडील सांभाळताना दिसून आले। अशा परिस्थितीत रुग्णांनी रुग्णालयात राहावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। सप्ताहामधील वारप्रमाणे स्वच्छता करण्याचे दिवस ठरले आहे। प्रत्येक दिवशी दिवसप्रमाणे चादरी बदलण्याचे दिवस ठरले आहे, परंतु तेही नुसतं नावालाच आहे। जिल्हा रुग्णालयाच्या लेनिन कक्षामध्ये जिथे रुग्णालयाला पुरवण्यात येणारे चादरी, रुमाल व इतर वस्तू जिथून वितरित होतात त्याच ठिकाणी छताचे पाणी गळताना दिसून आले। त्यामुळे चादरी, कपडे, रुमाल हे ओले असताना दिसून आले। सोनोग्राफी विभागही गेल्या 3 दिवसापासून बंद आहे। सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि अशी परिस्थिती ही नेहमीच दिसून येते। एकंदरीत जिल्हा रुग्णालयाची स्वतः व्हेंटिलेटरवर असल्यासारखी चित्र आहे। स्वच्छतेच्या नावाखाली फक्त बोंब दिसून आली आहे। जिल्हा रुग्णालय आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे। यावर रुग्णांनी सांगितले की आम्हाला अशाच ठिकाणी राहण्याची सांगितले आहे। बेड उपलब्ध नसल्याने तुम्ही इथे राहावे असे सांगितले, त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना अशा परिस्थितीत राहावे लागत आहे। एकीकडे जमिनीवरच्या फरशा उघडल्या गेल्या आहेत, त्या ठिकाणी पुठा झाकण्यात आला आहे। एकंदरीतच पाहिले तर आज नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती ही अत्यंत बिकट झालेली आहे। जिल्हा रुग्णालय हे मेडिकल कॉलेजकडे ट्रान्सफर झाल्याने याची सर्व जबाबदारी ही मेडिकल कॉलेज प्रशासनाची आहे, परंतु मेडिकल कॉलेज प्रशासन यावर बोलण्यास तयार नाही। ते जिल्हा रुग्णालयाकडे बोट दाखवते तर जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे बोट दाखवते। या दोघांच्या भांडणात सामान्य नागरिक भरडला जात आहे। जिल्हा रुग्णालयाची अशी दयनीय अवस्था पाहून रुग्णांनी रुग्णालयात यावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे। करोडोचा निधी आज नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सुविधासाठी मिळतो, परंतु त्या निधीचा उपयोग होतो तरी का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती सुधारावी व रुग्णांची जीवाशी चाललेला खेळ थांबावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महान्यूज 7 साठी प्रतिनिधी मिर्जा आफिफ, नंदुरबार। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।